Hello students, welcome in 8th maths class. Today we are going to see equations in one variable, word problems. Example number 1. Mother is 25 years older than her son. Find son's age if after 8 years ratio of son's age to mother's age will be 4:9. मदर आणि तिचा सन यांच्यामध्ये 25 इयर्सचा डिफरन्स कायम राहणार आहे. इफ आफ्टर 8 इयर्स रेशो ऑफ सन्स एज टू मदर्स एज विल बी 4:9. हा एक क्लू दिलेला आहे. इथे सॉल्व करायला आपण सुरुवात करूया. मदरचं एज हे सनच्या एजपेक्षा 25 ने जास्त आहे. म्हणजे सनचं एज आपण जर x इयर्स ॲज्युम केलं तर मदर्स एज विल बी x प्लस 25 इयर्स. 25 मदर्स एज जास्त आहे सनच्या एजपेक्षा. आणि दुसरा क्लू असं दिलाय की आफ्टर 8 इयर्स काय होतं तर ते आपण लिहूया. आफ्टर 8 इयर्स रेशो ऑफ सन्स एज टू मदर्स एज. आता इथं पण सन्स एज लिहिणार आहे आणि मदर्स एज इथं असा रेशो घेणार आहे. आफ्टर 8 इयर्स सन्स एज विल बी x प्लस 8. 8 इयर्स नंतरचे त्यांचे एजेस प्लस 8 याच्यामध्ये केला, प्लस 8 याच्यामध्ये केला, अशा पद्धतीने आणि हा रेशो घेतला. परंतु हा रेशो 4:9 येतो असं आपल्याला एक्झाम्पल मध्ये सांगितलं. म्हणजे आपल्याला एक इक्वेशन मिळालं की x प्लस 8 आणि x प्लस 25 प्लस 8 हा जो सन्स एज टू मदर्स एज रेशो आहे तो 4:9 येतो. त्यामुळे आपल्याला हे एक इक्वेशन मिळाले. इथे आता हे इक्वेशन थोडंसं सिम्प्लिफाय करूया. x प्लस 8 आणि हे झाले x प्लस 33. 25 प्लस 8 33 आणि 4:9 असा तो रेशो आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर एक लिनियर इक्वेशन मिळेल. म्हणजे 9 ने इथे मल्टिप्लाय करणार आपण आणि 4 ने या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार. हे झालं क्रॉस मल्टिप्लिकेशन. आणि आता आपण ब्रॅकेट सॉल्व करूया. 9 into x, 9 into 8, 4 into x, 4 into 33, 4 3s are 12, 4 3s are 12 and 1 132. एकाच साइडला आपण व्हेरिएबल्स ठेवणार आहे. तर हा 4x आपण या साइडला लिहूया. इट विल चेंज इट्स साइन. या साइडला आपल्याला नको आहे म्हणजेच आपण -4x करतो आणि तो मग या साइडला पण -4x झाला. असं म्हणून तो 9x - 4x आणि या बाजूचा 4x मायनस झाल्यानंतर 0 झाला. 4x - 4x म्हणून मी ते लिहित नाही आहे. आणि फक्त राहिला 132. तसं मला इथे 72 नको आहे म्हणून मी -72 केले आणि या बाजूला पण -72 केले. बारीक स्टेप्स मी लिहिलेले नाही आहेत. आपण काही 12.1 मध्ये आपण असे एक्झाम्पल सोडवलेले आहेत. 9x - 4x झाले 5x आणि हे झाले 60. 5x = 60 आणि म्हणून x = काय होणार 60 डिवायडेड 5. इथे 5 ने डिवाइड केले 5 1 जार 5 1x म्हणजे 6. इथे 5 ने डिवाइड केले आणि आता आपल्याला मिळतात 12. 12 5 जार 60. म्हणजे x ही कशाची व्हॅल्यू आहे. आपण जे x ॲज्युम कशाला केलं होतं तर सन्स एज आपण x इयर्स म्हणजे आपल्याला सन्स एज मिळालं. इट इज 12 इयर्स. आणि मग मदरचं एज किती आहे की त्यामध्ये 25 ऍड केले. x प्लस 25 आहे. 12 प्लस 25 म्हणजे 37 इयर्स. 37 हे मदरचं एज असेल. आणि अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेला आहे. एक्झाम्पल नंबर 2. The denominator of a fraction is greater than its numerator by 12. If the numerator is decreased by 2 and the denominator is increased by 7, the new fraction is equivalent with 1/2. Find the fraction. Fraction मध्ये इथे असतो न्यूमरेटर आणि इथे डिनॉमिनेटर. Denominator of a fraction is greater than its numerator by 12. म्हणजे यामध्ये जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटर पेक्षा 12 जास्त आहे. म्हणजे आपण न्यूमरेटरला जर n असं लिहिलं तर डिनॉमिनेटर n पेक्षा 12 जास्त आहे. म्हणजे इथे आपण व्हेरिएबल आता n हे यूज करूया. n हा जर न्यूमरेटर असेल तर डिनॉमिनेटर 12 ने जास्त म्हणजे n + 12 असं होईल. आणि म्हणून हा इथे आपल्याला फ्रॅक्शन मिळाला असा.
हे एक झालं दिलेल्या माहितीचं आपण हे या पद्धतीनं रूपांतर केलं. इफ द न्यूमरेटर इज डिक्रीज्ड बाय 2, आता आपण न्यूमरेटर 2 ने डिक्रीज केला आणि डिनॉमिनेटर इन्क्रीज्ड बाय 7, म्हणजे आता हा जो डिनॉमिनेटर आहे n+12 तो 7 ने इन्क्रीज केला. न्यूमरेटर इज डिक्रीज्ड बाय 2 and denominator is increased by 7. हा आपला डिनॉमिनेटर आहे, तो इन्क्रीज केला 7 ने आणि पुन्हा ते न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये लिहिले. इथे आपण सिम्प्लिफाय करू शकतो अजून. n+12+7 म्हणजे n+19 असा तो डिनॉमिनेटर झाला. तर तो डिनॉमिनेटर आपण इथं लिहूया. अशा पद्धतीने जर न्यूमरेटर डिनॉमिनेटर आपण बदलले म्हणजे काय केलं, न्यूमरेटर 2 ने मायनस केला आणि 19 ने प्लस केला, तर नवीन तयार होणारा फ्रॅक्शन आहे 1/2. तर मग याप्रमाणे आपल्याला एक इक्वेशन मिळालं आणि ते इक्वेशन आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह करू शकतो. इथे एकच व्हेरिएबल आलेलं आहे. इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल आपण याचं ऍप्लिकेशन करतो. into n minus 2 1 into n plus 19 ब्रॅकेट सॉल्व करूया. 2 into n 2 into 2 1 into n means n आणि 19 वजा 19. मग याप्रमाणे n आपण एका साइडला म्हणजे इथे नको, राईटला नको, लेफ्टला काढूया आपल्याला. दुसऱ्या पद्धतीने आपण असं म्हणतो की ह्याची साइन चेंज होते लेफ्टला आणि याची साइन इकडे चेंज होईल, प्लस होईल आणि हा 19 प्लस इथे 2n minus 1n 1n झाली, 19 आणि 4 झाले 23. म्हणजे n ची व्हॅल्यू आली 23. न्यूमरेटर आहे 23 आणि डिनॉमिनेटर काय आहे, तो न्यूमरेटरच्या न्यूमरेटरवर डिपेंड आहे. डिनॉमिनेटर आहे न्यूमरेटर पेक्षा 12 जास्त आहे. डिनॉमिनेटर न्यूमरेटर पेक्षा 12 अधिक आहे म्हणजे 35 आहे. तर तो फ्रॅक्शन काय असेल, फ्रॅक्शन असेल 23/35. आपलं आन्सर आहे. एक्झाम्पल नंबर 3. द रेशो ऑफ वेट्स ऑफ कॉपर अँड झिंक इन ब्रास इज 13:7. फाइंड द वेट ऑफ झिंक इन अ ब्रास युटेन्सिल weighing 700 ग्रॅम. ब्रासचं एक युटेन्सिल आहे, त्याच्यामध्ये 700 ग्रॅम आहे. कॉपर आणि झिंकचं त्याच्यामधलं प्रपोर्शन 13:7 आहे. म्हणून आपल्याला आता 13:7 हे जे कॉपर आणि झिंकचं प्रपोर्शन आहे, हा रेशो आहे. म्हणजे ऍक्च्युअल वेट्स, कॉपरचं वेट किती असेल तर 13x असेल असं समजूया आणि मग त्यावेळेला झिंकचं वेट असेल 7x आणि हे दोन्ही मिळून इथे 700 ग्रॅम आहे. कॉपर आणि झिंक यांचं प्रपोर्शन 13:7 असतं. याचं मिनिंग असं आहे की जर 13x कॉपर असेल तर 7x इतकं झिंक असणार आहे. मग x म्हणजे काय, तर या दोघांचा एक कॉमन मल्टिपल आहे आणि तो रेशो घेताना कॅन्सल झालेला आहे. x डिवायडेड बाय x मध्ये कॅन्सल झालेला आहे म्हणून आपण त्यांचा रेशो सांगितला 13:7. कॉपर आणि झिंक यांचं वेट अशा पद्धतीने घ्यायचं आहे की 13 आणि 7 चा एक कॉमन मल्टिपल असेल तर ब्रासचं मिश्रण किंवा ब्रास हा अलॉय तयार होतो. तर म्हणून आता आपण 13x आहे असं समजूया, या दोघांचा एक कॉमन मल्टिपल काहीतरी असणार आहे आणि तो आपण x आहे असं म्हटलंय. म्हणून 13x इतका कॉपर आहे आणि 7x इतका झिंक असेल मग, आणि दोन्ही मिळून वेट होतं 700 ग्रॅम आणि म्हणून आपण सोडवूया. हे झाले 20x इक्वल टू 700. therefore x is equal to 700 divided by 20 म्हणजे झाले 35. 70 divided by 2 x is equal to 35 म्हणजे काय, तरी 13 चा 35th मल्टिपल आणि 7 चा 35th मल्टिपल अशा पद्धतीने कॉपर आणि झिंकची वेट असणार आहे. फाइंड द वेट ऑफ झिंक. आता आपल्याला झिंकचं वेट काढायचं आहे म्हणजे 7x बघायला पाहिजे. याची आवश्यकता हे विचारलेलं नाही आहे कॉपरचं वेट, म्हणून कॉपरचं वेट आपण कॅल्क्युलेट करण्यात वेळ घालायचा नाही. वेट ऑफ झिंक
7x आणि 7 इंटू आता x म्हणजे काय मिळाला 35 मिळाला तर 7 इंटू 35 करणार आपण. Answer is 245 gram of zinc is present in 700 gram of brass utensil. या पद्धतीनं हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. एक्झाम्पल नंबर 4. Find 3 consecutive whole numbers whose sum is more than 45 but less than 54. आपल्याला असे 3 consecutive numbers म्हणजे सक्सेसिव्ह नंबर्स. सक्सेसिव्ह म्हणजे 5 नंतर 6 प्लस 1 केला की पुढचा नंबर मिळतो, 6 प्लस 1 केला की पुढचा नंबर मिळतो, त्याला म्हणायचं सक्सेसिव्ह. तर त्या पद्धतीने आपल्याला 3 कॉन्झिक्युटिव्ह होल नंबरची ॲडिशन मोर दॅन 45 आणि लेस दॅन 54 अशी आहे. तर आपल्याला ते 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स मिळवायचे आहेत. आता समजा हा x घेतला आपण एक नंबर, तर त्याचा पुढचा x प्लस 1 असतो आणि मागचा नंबर लेस बाय 1 असतो. म्हणजे x मायनस 1 x आणि x प्लस 1. म्हणजे बघा आता 3 4 5 हे जे नंबर्स घेतले तर हे कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत. म्हणजेच काय तर 4 पेक्षा एक लेस आहे 1 नी आणि 4 पेक्षा 1 नी मोर आहे दुसरा नंबर. म्हणजे असं केल्यामुळे आपल्याला कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स मिळत असतात. म्हणून आपण काय केलं एक नंबर x म्हटला आणि पुढचा नंबर x प्लस 1 आणि त्याच्या पाठीमागचा नंबर म्हणजे x मायनस 1 आणि मग हे तयार झाले आपल्याला 3 सक्सेसिव्ह नंबर्स. आता यांची ॲडिशन केली तर ती येते 45. ती आहे मोर दॅन 45 आणि लेस दॅन 54. आता बघा याच्यामध्ये हे जर आपण ऍड करून घेतलं तर कसं होतंय बघा x आणि x हे झाले 3x मायनस 1 आणि प्लस 1 झाले 0 आणि मग आपली ही जी ॲडिशन आहे ती 45 मोर दॅन 45 लेस दॅन 54 यामधला कोणताही एक नंबर आहे. आता नेमका नंबर कोणता येणार तर त्याचं कारण असं आहे की आपल्याला फ्रॅक्शन्स येऊ शकतात. जर आपण 46 असं म्हटलं डायरेक्टली तर फ्रॅक्शन्स पण येऊ शकतात. म्हणून इथं म्हटलेलं आहे की कॉन्झिक्युटिव्ह होल नंबर्स आहेत. हे होल नंबर्स असल्यामुळं त्यांची ॲडिशन ही ठराविक येईल. फ्रॅक्शनमध्ये इथे ॲडिशन येणार नाही. होल नंबरची ॲडिशन ही होल नंबरच असते. म्हणून आपण आता इथे समजा जर 46 घेतला तर काय होतं बघा आपण पहिल्यांदा एक एक्झाम्पल घेऊया की मोर दॅन 45 मग 46 हा मोर दॅन 45 आहे. म्हणून आपण हे ट्राय करून जर बघितलं तर 3x इज इक्वल टू 45 असं जर 46 म्हटलं तर x इज इक्वल टू 46 डिवायडेड बाय 3 होती आणि हा इंटिजर येत नाही किंवा होल नंबर येत नाही. मग आपल्याला कोणता नंबर असणार इथं 40 मोर दॅन 45 आणि लेस दॅन 54 मध्ये कोणते नंबर येतात जे 3 ने डिवाइड केल्यानंतर कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. हे 3 ने डिव्हिजिबल होण्यासाठी 3 चा मल्टिपल पाहिजे. म्हणजेच आपल्याला हे जे आन्सर आहे डिव्हिजन नंतर तो होल नंबर असेल. त्यासाठी 45 नंतरचा आपण इट इज मोर दॅन 45 हा 3 चा मल्टिपल आहे परंतु 45 आपल्याला चालत नाही कारण मोर दॅन नंबर पाहिजे. 45 नंतर 3 चा मल्टिपल आहे 48 त्यानंतरचा मल्टिपल आहे 51 आणि त्यानंतरचा आहे 54 पण आपल्याला लेस दॅन 54 पाहिजे. म्हणजे या दोन नंबरची पॉसिबिलिटी आहे तिथे की इथे आपण या तिघांची सम 48 येते किंवा 51 येते असं म्हणू शकतो. म्हणून आपण इथे आता 3x इज इक्वल टू 48 घेणार आहोत आणि x इज इक्वल टू मग 16 होती. 48 डिवायडेड बाय 3 16 होती. म्हणजे हा नंबर मिळाला 16 17 आणि हा मिळाला 15 and therefore 3 consecutive numbers 15 16 आणि 17. समजा जर आपण 51 इथे घेतला तर काय होईल तर 3x इज इक्वल टू 51 येईल आणि x इज इक्वल टू मग 51 डिवायडेड बाय 3 म्हणजे 17 येतील. तर यातला एक नंबर 17 असेल त्याच्या आधीचा 16 आणि पुढचा नंबर 18. तर ही दोन्ही आन्सर्स आपल्याला इथे करेक्ट आहेत. या एक्झाम्पल साठी ही दोन्ही आन्सर्स करेक्ट आहेत. कारण अशा प्रकारच्या क्वेश्चनला ओपन एंडेड क्वेश्चन किंवा मुक्त प्रश्न असं म्हणतात.
की तुम्ही समजा तुम्ही यापैकी एक एक्झाम्पल सॉल्व केलं असेल तर आणि ते या पद्धतीने आन्सर असेल किंवा यापैकी एखादं आन्सर असेल तर तुमचे फुल मार्क्स तिथे तुम्हाला मिळतात. आता बघूया एक्झाम्पल नंबर 5. In a two-digit number, digit at the tens place is twice the digit at units place. If the number obtained by interchanging the digits is added to the original number, the sum is 66. Find the number. आता थोडंसं आपण नंबर कसा तयार होतो ते बघूया. हे टेन्स प्लेस आहे आणि हे युनिट्स प्लेस आहे. आपण टू डिजिट नंबर बघतोय तर युनिट प्लेसची व्हॅल्यू असते 1 आणि टेन्स प्लेसची व्हॅल्यू असते 10. तर आपण नंबर तयार करतो कसा, टेन्स प्लेसला 5 आहे म्हणून त्याची व्हॅल्यू झाली 50 आणि युनिट प्लेसला 6 1 जा 6 म्हणजे प्लस 6 50 प्लस 6 56 असा हा नंबर तयार झाला. तेच आता आपल्याला या एक्झाम्पल साठी करायचं आहे. म्हणजे आता इथं म्हटलेलं आहे इन अ टू डिजिट नंबर डिजिट ॲट टेन्स प्लेस इज ट्वाइस द डिजिट ॲट युनिट. युनिट प्लेसला जो डिजिट आहे त्याचा ट्वाइस नंबर इथे आहे, ट्वाइस डिजिट इथे आहे. म्हणजे समजा युनिट प्लेसला x आहे असं म्हटलं तर टेन्स प्लेसला 2x. मग तयार होणारा नंबर काय असेल की त्या त्या ठिकाणी असलेले डिजिट्स आहेत. तर तयार होणारा नंबर असेल 2x × 10 प्लस x × 1. आपण टेन्स प्लेसची प्लेस व्हॅल्यू 10 आणि युनिटची प्लेस व्हॅल्यू 1 त्या प्लेसवरच्या डिजिटला आपण प्लेस व्हॅल्यूने मल्टिप्लाय करतो. 2x इथे हे जे डिजिट आहे त्याला आपण त्याची प्लेस व्हॅल्यू म्हणजे 10 ने मल्टिप्लाय करतो. युनिट प्लेस इथे आहे, इथे x आहे, त्याची प्लेस व्हॅल्यू 1 म्हणून x ने मल्टिप्लाय केली. अजून आपण हे थोडं सिम्प्लिफाय करू शकतो. 10 2 जा 20x आणि हा x 1 जा x म्हणजे 1x आहे हा. तर 20x आणि 1x झाले 21x म्हणजे तयार झालेला नंबर आहे 21x. आता पुढच्या भागामध्ये सांगितलं इफ द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग डिजिट्स इज ॲडेड टू द ओरिजिनल नंबर. म्हणजे आपल्याला आता हे डिजिट्स इंटरचेंज करायचे आहेत म्हणजे नवीन नंबर तयार होईल. टेन्स प्लेस मध्ये ठेवायचं आहे x आणि युनिट प्लेस मध्ये 2x ठेवायचे आणि तयार होणारा नंबर काय असेल मग नंबर विल बी इथे x ला 10 ने मल्टिप्लाय केलं आणि इथे 2x ला 1 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 10x + 2x म्हणजे 12x नंबर तयार झाला होता. पुढचा नंबर आहे 21x आणि नंतर तयार झाला आफ्टर इंटरचेंजिंग द डिजिट्स 12x. आता या दोघांची ॲडिशन 66 येते असं म्हटलेलं आहे. म्हणजे 21x + 12x = 66. हे झाले 33x = 66. Therefore x = 66 divided by 33. म्हणजे x ची व्हॅल्यू 2. इथे आपल्याला मूळचा ओरिजिनल नंबर काय आहे असे विचारले. फाइंड द नंबर. तर मूळचा नंबर काय आहे ते सांगायचं आहे. x = 2 ठेवला आणि 2x होईल त्याचा डबल. x = 2 तर त्याचा डबल इथे असेल म्हणजे 42 हा नंबर तयार होईल. आन्सर इज 42. आपल्याला x साठी व्हॅल्यू मिळाली 2 आणि म्हणून नंबर तयार होईल 2 हा युनिट प्लेस मध्ये येईल आणि त्याचा डबल डिजिट म्हणजे 4 हे टेन्स प्लेस मध्ये येईल आणि तयार होणारा डिजिट तयार होणारा नंबर असेल 4 10 जा 40 + 2 = 42. बघूया एक्झाम्पल नंबर 6. Some tickets of ₹200 and some of ₹100 of a drama in a theater were sold. The number of tickets of ₹200 sold was 20 more than the number of ₹100. The total amount received by the theater by the sale of tickets was ₹37,000. Find the number of ₹100 tickets were sold. एका ड्रामासाठीची तिकीट्स आहेत 100 आणि 200 रुपीची आणि एक क्लो असा दिला की 200 ची तिकीट्स जी सोल्ड झालेत ती
100च्या तिकीट्सपेक्षा 20 जास्त आहेत. आणि नंतर असं सांगितलंय की टोटल सेल अमाउंट आफ्टर सेलिंग ऑल द तिकीट्स ऑल बोथ टाइप ऑफ तिकीट्स इज 37,000. नंतर आपण बघूया की 200 टाइपची तिकीट्स आहेत आणि 100 रुपीची तिकीट्स आहेत. तर 200 रुपीची तिकीट्स इथून आलं बघा. सम तिकीट्स ऑफ ₹200 and सम ऑफ ₹100. आपण दोन कॉलम्स केले. The number of tickets of 200 sold was 20 more. म्हणजे इथं आपण समजा ही x म्हटली तर ही 20 more म्हणजे x plus 20 एवढी सोल्ड झाली. मग आफ्टर सेलिंग व्हॉट अमाउंट वॉज कलेक्टेड बाय सेलिंग 100 रुपीज तिकीट्स. 100 ची जर x तिकीट सोल्ड झाली तर किती रुपीज कलेक्ट झाले त्यामुळे आपण इथं एक टेबल तयार केले, चार्ट तयार केला की 200 ची तिकीट्स आणि 100 ची तिकीट्स. आपल्याला पहिले एक स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये 100च्या तिकीट्स पेक्षा 200 ची तिकीट्स 20 जास्त सोल्ड झाले. म्हणून आपण 100च्या तिकीट्सना x म्हटलं. मग आफ्टर सेलिंग जी अमाऊंट मिळते ती कशी काढतो आपण, तर 100 into x म्हणजे 100x रुपीज इथे कलेक्ट झाले. 100 रुपये तिकीट्स x जर सोल्ड झाली तर 100x रुपीज कलेक्ट झाले. आणि 200 चे इतके तिकीट्स विकले गेले म्हणून 200 into x plus 20. आता ही दोन्ही अमाऊंट मिळून झाले 37,000 असं पुढे सांगितलेलं आहे. द टोटल अमाऊंट रिसिव्ड बाय द थिएटर बाय द सेल ऑफ तिकीट्स वॉज 37,000. म्हणजे या दोन्हीचे ऍडिशन होते 37,000. हे थोडंसं सिम्प्लिफाय करू शकतो आपण. 200x plus 2 2s are 4 आणि हे 3 zeros झाले. आणि नंतर आणखी 100x आणि इक्वल टू 37,000. तर 200x आणि 100x झाले म्हणजे 100x प्लस 4,000 इक्वल टू 37,000. आता पुढे हे 4,000 इथे नको आहे म्हणजे आपण कट करूया. इक्वेशन कसं सॉल्व्ह करतो आपण, 4,000 आपल्याला नको आहे म्हणजे सबट्रॅक्ट होतील दोन्ही बाजूतून. 37,000 मधून सुद्धा 4,000 मायनस होतील आणि राहिले किती मग 300x इज इक्वल टू 33,000. आणि म्हणून x इज इक्वल टू 33,000 डिवायडेड बाय 300. इथे राहिले 3 ने डिवाइड केल्यानंतर राहिले 110. म्हणजे x हे काय आहे, नंबर ऑफ तिकीट सोल्ड ऑफ द टाइप 100 रुपी. 100 रुपीची 110 तिकीट सोल्ड झाली. म्हणजेच आपण असं सांगू शकतो की 200 ची मोर बाय 20. पुन्हा आपण आन्सर साठी असा चार्ट करू शकतो की 100 ची किती तिकीट्स, 100 रुपीची 110 तिकीट्स, नंबर ऑफ तिकीट्स इथे लिहू आपण. आणि 200 ची मग आणखी 20 ने जास्त म्हणजे 130 तिकीट सोल्ड झाली. आणि आपल्याला टॅली करायचं असेल तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 11,000 इथे जमा होतील. अमाऊंट कलेक्टेड असा कॉलम करू शकतो आणि इथे 13 2s are 26 आणि पुढे 3 zeros म्हणजे 26,000 इथे कलेक्ट होते. आणि टोटल अमाऊंट 37,000 आहे का, तर ती 26 प्लस 11 37 येतात. आणि आपण हे अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल नंबर 6 बघितलेला आहे. आता बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले वर्ड प्रॉब्लेम्स. तोपर्यंत टेक केअर, बाय.